मथुरेच्या 18 गावात तयार झाले सायबर ठग्स. मथुरेच्या सायबर नेटवर्कची इनसाइड स्टोरी. तुम्हाला जामतारा ही गाजलेली वेब सिरीज आठवते का? झारखंडमधल्या एका छोट्याशा परिसरातून बसून तरुण देशातील लोकांना फोन करायचे आणि मिनिटातच त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारायचे. पण आता त्याच धर्तीवर उत्तर प्रदेशातील मथुरामधून समोर आलेल्या एका धक्कादायक कहाणीने पोलिसांसाठी मोठं आव्हान केलं आहे. भगवान कृष्णाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेली मथुरा, पण याच मथुरेच्या ग्रामीण भागात तब्बल 18 गाव सायबर फसवणुकीसाठी रेड झोन म्हणून पोलिसांच्या रडारवर आली आहेत. त्यामुळे या परिसराला आता मिनी जामतारा असं म्हटलं जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार राजस्थान आणि हरियाणाच्या सीमेजवळ असलेल्या या गावांमध्ये सायबर फसवणुकीचे नेटवर्क तयार झाले आहे. पूर्वी काही टोळ्या बनावट सोन्याच्या विटा, दागिने किंवा इतर आमिष दाखवून लोकांची फसवणूक करत. काळ बदलला आणि गुन्ह्याची पद्धतही. आता मोबाईल फोन, बनावट सिम कार्ड, फेक ओळखपत्र आणि डिजिटल माध्यमाचा वापर करून देशातील नागरिकांना लक्ष्य केलं जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. काही प्रकरणांमध्ये फिशिंग कॉल, बनावट नोकऱ्याच्या ऑफर्स, ऑनलाईन लॉटरी आणि फेक डिजिटल लोन अशा पद्धतींचा वापर झाल्याचं तपासात समोर आले आहे. मात्र या नेटवर्कवर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. जुलै 2026 मध्ये पोलिसांनी मथुरामधील सुमारे 1.5 डझन गावांमध्ये पहाटेच्या सुमारास मोठी छापेमारी केली. या कारवाईत 130 जणांना ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी व पडताळणीनंतर 42 जण अटक करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये ड्रोनचाही वापर केल्याचं वृत्तांची माहिती आहे. यापूर्वी डिसेंबर 2025 मध्येही पोलिसांनी देवसेरस, मुडसेरस, दौलतपूर आणि नगला आकांतिया या गावांमध्ये तब्बल 300 पोलिसांच्या पथकासह छापेमारी केली होती. या कारवाईत 42 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यापैकी 37 जणांना अटक करण्यात आली होती आणि तुरुंगातही पाठवण्यात आलं होतं. मोबाईल फोन, सिम कार्ड आणि डिजिटल उपकरण आणि बनावट कागदपत्र जप्त करण्यात आली होती. पण धक्कादायक बाब म्हणजे हे नेटवर्क किती मोठं कसं झालं? पोलिसांच्या म्हणण्यानुसार गेल्या वर्षभरात मथुरा जिल्ह्यातील 177 सायबर फसवणुकीचे प्रकरण नोंदवण्यात आले आहे आणि 312 संशयितांना अटक करण्यात आली. तपासादरम्यान या गावांशी संबंधित सुमारे 7,000 मोबाईल नंबर आणि 1,400 बँक खात्यांचे डिजिटल ट्रेल्स तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच हा केवळ काही लोकांचा छोटा ग्रुप नाही, तर अनेक ठिकाणी पसरलेली वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करणारं नेटवर्क असल्याचा पोलिसांचा संशय आहे. आता पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे या संपूर्ण नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचणे. कारण प्रश्न फक्त मथुरेचा नाही. आज मथुरेत तयार झालेलं हे मिनी जामतारा जर वेळेत थांबवलं नाही, तर उद्या देशातील कोणताही सामान्य नागरिक या सायबर जाळ्याचा पुढचा बळी ठरू शकतो. धन्यवाद.